माऊली का सरळ जाऊ ना दूध आणलंय. अरे पाठीवर जायचंय त्याला जाऊ दे. म्हणतात सावंतवाडी ना, सावंतवाडी. हा कोकणात सावंतवाडी नाही आहे, हा सावंतवाडीचा देव. आईला बघ, आई कसा बघताय. आई टाकू, आई टाकू, आई आई कसा दिसते तुला. हा बोल काय तरी. आता वर जातो आपण. गेला आणि हा परत वर चाललंय. अजून वर जायचं आपल्याला. ती गाडी गेली तिकडे वर जायचं अजून. आता वर डोंगर संपायला आहे, दुसरा डोंगर सुरू झाला आहे. नानांच्या गावात आता लेफ्ट मारत ती त्याची जागा घेतली तरी 80 एकर तिकडेच आहे. इकडे घेतली आहे त्यांनी. हा समोरचा डोंगर बघ आई, या डोंगरावर जायचं आपल्याला. मग इथं दूध कोण देणार बघ. आता खाली बघ सगळी जमीनच आहे. हा तोच आहे ना तो. हा तो हा 80 का 250 एकरवाला. हा यांनी विकत घेतली ती जागा. बांधलंय ते जांभा दगड. हा बघ वर वर चाललोय आपण. हवा जरा चुकला की संपला. नानांच्या गावी आम्ही आलेलो आहोत आणि नानांच्या गावचा बोर्ड आहे ना. आणि नानांच्या इथली शाळा ते बंद करा. काय वायपर आय लव्ह लिहिलंय ना. आय लव्ह यू, आय लव्ह. हा डोंगर आहे. ह्या डोंगराच्या वर आलोय आम्ही आणि ड्रायव्हिंग स्किल तपासायला. इथे गाव संपतं. इथे एक धबधबा आहे आणि त्या बाजूला एक मस्त देऊळ आहे. ते देऊळ बघण्यासाठी आम्ही आलोय. तुम्हाला दिसत असेल की डोंगराची शेवटची बाजू, शेवटचा टोक आम्ही इथे आलोय. हा डोंगराचा धबधबा आहे. त्याचा धबधब्यातलं पाणी इथून या ब्रिजवरून शेवटी वाहून येतं. आता आम्ही हा शेवटचा स्पॉट क्रॉस करतोय. खूप फिरायची ज्याला आवड असेल ना त्यानेच इथे ड्रायव्हिंग करावी. आणि हेच ते देऊळ जे आम्ही पावसाळ्यात बघायला आलो होतो आणि आम्हाला अपूर्ण होतं ते. आणि वर बघता वरून तो धबधबा पडतो. हे डोंगराचा शेवटचा एंड आहे आणि आम्ही आता या देवळात आलेलो आहोत. ही
इथे प्राचीन वीरगळ आहेत इथे, जे आपले सैनिक होते शिवाजी महाराजांचे, ते जे धारातीर्थी पडले त्यांचे वीरगळ पण इथे ठेवलेले आहेत. आणि हे न एक्सप्लोर केलेली जागा आम्ही एक्सप्लोर केली आहे. जय शिवाजी, जय जिजाऊ. आणि इथे आम्ही विशेष म्हणजे आईला घेऊन आलो. आई आई कुठे आहे? भारती आहे, आई आहे. आई कसं वाटलं? खूप सुंदर. ह्या देवळाच्या पाठीमागे धबधबा सुरू होतो आणि फुल एन्जॉय करायला आहे. इथे भरपूर आंबे आलेले आहेत. कितना भी तोड़ो कितना भी खाओ, कोई पूछने वाला नहीं है. एकमेव एस टी आली आता ह्याच्यानंतर एस टी नाही येणार. आणि जे काय ज्याच्यामुळे हे सगळं झालंय ती माझी सखी आल्टो 800 गाडी माझी. ह्याच्याने आम्ही पोचलोय. खूप शांत आहे. हे सगळं दिसतंय. त्यामुळे गावात आल्यानंतर काय मजा असते, काय जगायला मिळतं. बाजूला देऊळ आहे आमच्या गावाचं, तिथे आरती चालू आहे. काही वेळात अंधार होईल. आई हां इकडे बघ, इकडे बघ. कैसा लगा? सुंदर. किती वर आहे आपण? खूपच सुंदर आहे. ते नाही सांगू शकत, कल्पना नाही मला, पण खूपच सुंदर आहे. अंदर चला, एवढं वर चढून जायचं आहे आम्हाला. देवा परमेश्वरा ह्याच्यापर्यंत जाऊ. बघू. हे जेव्हा बनवत होते तेव्हा आम्ही दरवेळी यायचो इकडे बघायला. हे बघा, हे देवळाच्या बाहेरचा भाग आहे. याच्यामध्ये लोकांनी डोनेट केलेल्या घंटा त्या आता परत लावायच्यात. हे वीरगळ आहेत. आता कुठे खेचतोय मला? हे वीरगळ आहेत, पुरातन शिल्प. त्याच्यानंतर येताना बघतो ना, हे देऊळ आहे. कसं राहणार? घरी व्यवस्थित जाऊ दे देवा. या तू वर, तू वरती हो म्हणजे मी तुझ्या पाठीमागे येते. तू धरायला काही नाही आहे म्हणून. देवा परमेश्वर आता नाही. वीरगळ आहे इथे पूर्वीची. दोघींनी देवाचं दर्शन घेतलंय.
विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपति शिवाजी महाराज पवन सूत्र हनुमान की जय सत्यनारायण महाराज भारत माता की वंदे आज 20 मे आमच्या नानांच्या घरी आलोय आणि आज आमच्याकडे आमच्या बकरीला एक पिल्लू झालंय. आई समोरच आहे. हे आमचं नानांचं घर. तुझा तिकडेच बस त्या दादाच्या बरोबर. बोल. आमची इथं आजच बकरी वेळलेली आहे. तुझा पिल्लू घेतलेलं तू तिकडे आई आता बकऱ्या पिल्लू झालंय नवीन. इकडे आत्ता आलंय बघ. आत्ता झालं. हे नवीन नवीन जन्माला आलंय आत्ताच. त्याला उभं पण राहत आहे. नाही उभं नाही अजून. आत्ताच झालंय ते. खूप लहान आहे ते. त्याच्या आईने तिला जवळ घेतलंय. ते आता एक दिवस लागेल त्याला उभं राहायला. हे आमचं गाव आवडीचं. खाली बांबूच बांबू. हे पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळणं. हातीचा आवाज. नवीन
नवीन पिल्लाचा आवाज. खायची सोय केली आहे छानपैकी. खायची सोय काही कसं वाटतंय? खूपच सुंदर. रस्त्याने तेवढं हे झालं असतं. घे हिच्या बकरीजवळ येते. बकरीजवळ येते. ये दिसते ना बरं आहे ना. ये ते घाबरतात रे प्राणी. नाही घाबरत. का आजी बरोबर जवळ नाही जाऊ दिला ना ते बकरी. नवीन आहेत नवीन. ना ते कापडावरून खाली आले पिल्लू. त्याला उभं राहायला भेटत नाही. पाणी नाही दिलं नाही आता कधी येईल ना घालतील ना. अच्छा आठवण नाही आम्ही आलो त्या दिवशी झाली. आमची दुसरी आहे ना तीन घरचे त्याला दूधच नाही. मग गायचा दूध बरा होता त्यावेळी त्याचा एक मेळा 2 महिने जगली. काय करायचं? माणसाला जातं दवाखान्यात तर काय प्राण्याला बिचारायला परमेश्वरच करतो नाही सगळं. त्याचं ते उठून उभे करतात सगळं. साधी किती लक्ष योनी आहे ना. तिला आत्ताच पोट झालाय ना. मग तिला कशा नेतात? ते पोरग बघ ओरडतंय. ते पोरग आई आई विचारतंय की ते आई आई ओरडतंय. आत्ताच 1 तास झाला तिला यायला आणि सगळे चालले फिरायला नानांबरोबर. नाना हे इकडे तिकडे जाणार नाही. इकडे तिकडे व्हायला वेळ गेले तर आता हे रडतंय ना. होय काय ग हे रडतंय ना. हे सगळे फिरायला गेलेत आणि हे पिल्लू रडतंय तिचं. आज सकाळी झालेलं. डोंबराचा खेळ चालू आहे. हा डोंबराचा खेळ चालू आहे. करा परत. असाच वॉश बेसिन. आमची नारळाची झाडं. हा कुठे गेला? हा बघ मस्तपैकी मोठाच्या मोठा.
जायचं ना फिरायला. चला. कसं मस्त झाड आहे. हे आमचं पाठीमागचं घर. परस, त्याला परस म्हणतात ते. फाटे जमा करायला आलोय 4 किलोमीटर आतमध्ये बिरवाडीत. भरपूर आंबे जमा केले आहेत. ही नदीची जागा आहे. सगळ्या बाजूनी डोंगर आहेत. असं जगायला मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. निळशार पाणी आहे. ठीक आहे, सगळं पाण्याची जागा आहे. काय म्हणायचं तुम्हाला मॅडम? काही नाही, एकच मासा इथे फिरतोय की काय समजत. कुठं आहे मासा आहे की काय माहित नाही. काय साप आहे. साप असेल. ठीक आहे. नाना इथे शेती करायची, विचार कर. करवंद आले वाटतं. तोड ना. कच्ची करवंद लोणचं खूप चांगलं होतं. हा, हे बघ करवंद आहेत. केवढी आली. हे पिकलेली खायला दे. चल, पिकलेली पण आहेत. जंगलात बायको करवंद खायला घालते. असं ज्याला जगायला मिळालं तो समृद्ध माणूस आहे. खरंच पैशापेक्षा खूप मोठी गोष्ट आहे. हे करवंद पिकलेत ग. चला, कसं वाटतं मॅडम जंगलात? मस्त वाटतं करवंद तोडायला. आम्ही इथे 4 किलोमीटर आतमध्ये जंगलात आलोय. चुलीसाठी लाकडं हवी आहेत, जमा करायची आहेत. ती लाकडं जंगलात 4.5 किलोमीटर आतमध्ये तोडून ठेवली होती. ती घ्यायला आलोय. नुसते आम्ही चालून दमलोय. बाकी तर हे लोक आणत असतील ती गोष्ट वेगळी. सगळीकडे फक्त जंगल आणि जंगल आहे. जाताना करवंदाची जाळी आहे. जिथे जे करवंद मिळतंय ते तोडून खायचं. सोबत पाण्याची बाटली घेतली आहे, कधी पाणी मिळालं नाही तर म्हणून. पण अजूनही 4.5 किलोमीटर परत वर चढून गेलं की आमची सुटका होईल. हे समोर एक झाड दिसतंय, त्याची फुलं आहेत. त्या फुलाची आणि शेंगांची भाजी करतात. ही खूप छान असते. आपण बघू शकतो. खूप भयान आहे हे सगळं.
करवंद आहेत का बघायचे. भारती पुढे पुढे जाते दिसते. असं जगल्यावर आयुष्यात मिळणाऱ्या सुखसोयी यांची जाणीव होते की आपण किती समृद्ध आणि सुखी आहोत. जेव्हा जीवनावश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी 5-5 आणि 6-6 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं. ते पण काटात. खाली दरी आहे. गेला की गेला. फॅन लावला की हवा येते. AC येतो. इथे काही नसतं. बघा आता आतमध्ये जंगलात चाललोय. फक्त रातकिड्यांचा आवाज आणि आम्ही आहोत. बघ आता इथे पुढे आंबे आहेत. हे आंबे पडलेत. ढीग पडला आंब्याचा. भारती लागली कामाला. सुगंध यायला लागला आहे आंब्याचा. हे बघ हापूस आंबा असा खाली पडलाय. तो बघ तिथे पडलाय. हे ढिगोनी आंबे पडले. केवढे आंबे पडलेत हे खाली. तो हे बघ किती पडलेत आंबे. पायाखाली हो तुझ्या. खाली तर एवढे पडलेत ढिगोरी. कुठे ते तर मोठेत. हे बघा भारती उचलते आंबेच पांबेत. हे हा पडलाय तो. हा मॅडम. लोक कशाला उचला येतील. आता आंबे कमी माणसं कमी. पाटीत आंबे घेतले पाहिजे. हा चांगला आहे. भारी आहे. हे बघा अरे इथूनच काढले ते आपण मागच्या वेळेला आंबे. इथून आंबे काढले ते. हेच ते नानांनी दिलेलं झाड. नाना हेच होता. 1-2 अशी लाईनशीर आहेत. तिकडे थोडे जंगल त्याच्यामध्ये ही हापूसची झाड आहेत. हा एक हे तो ह्याच्यावरती आली थोडं नाही ह्याच्यावरती आलेलं. गेले सगळे. हा गेलं आहे थोडं अजून. अरे कसं आहे माहिती का इथे पाण्याचा तलाव आहे. वरून पाणी येतं डोंगरावरून. या जाळीमध्ये आम्ही उभे आहोत आणि या जाळीला बघा करवंद आलेत. गावातलं किचन चुलीवर. इथे ना हवा व्हेंटिलेशन आणि आमच्यासाठी
गरमागरम कोंबडी वडे. आणि ते एवढं सगळे करण्यामध्ये किती वेळ जातो. का पाहिजे तुला? मगाशी जन्मलेली पिल्लू आहे बकरीचं. त्याला कसं कळलं बघा की दूध प्यायचं असतं आणि उभं राहायचं असतं. अजून त्याला जन्म होऊन एक तासच झाला असेल, पण ते चारी पायावर उभं राहिलं आहे आणि आईचं दूध पित आहे. एक खूप छान गोष्ट आहे. त्याला उभंही राहता नाही, पण दूध पिण्यासाठी तो उभं राहण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, हे किती छान दृष्ट आहे. प्रेमाने आई त्याचे लाड करते. हे डिलिव्हरी नंतर त्या पिल्लाच्या सोबत नंतर तिथं एक्स्ट्रा जे काय असतं डिलिव्हरीचा पार्ट ते खाली आलं. म्हणजे हे पण ज्या प्रसूतीच्या वेदना आहेत त्या समोर दिसतात ते तुम्हाला. हे सगळं तिचं आडो तुला येत ना. रुपवली महाड मधलं रुपवली या ठिकाणी आमचे जे नाना आहेत त्यांचा हा वाडा. आणि खरंच खूप छान त्यांनी मेंटेन केलं. आपण बघू शकता इथे गोठा पण त्यांनी तयार केलाय. आणि तिकडे सगळी झाडं वेगवेगळ्या प्रकारची, नारळाची, आंब्याची, चिक्कू, केळी दिसते आपल्याला. अशी छानपैकी झाडं या ठिकाणी लावलेली आहेत त्यांनी. आणि आता पावसामध्ये भाताची रोपं तयार करून भात सुद्धा इकडे लावणार. त्यामुळे केवढी मेहनत आहे. खरं दिसायला खूप सुंदर दिसते आपल्याला इथे उभं राहून, पण त्या पाठीमागची नानांची मेहनत, एवढ्या वर्षाची मेहनत आहे. आणि खरोखर सांगतोय की दरवर्षी आम्ही नानांना भेटायला येतो आणि आमच्या नजरेतून तुम्ही कोकण बघायला या, महाड कसं आहे ते बघायला या. महाडमध्ये काय काय नवीन गोष्टी आहेत किंवा जुन्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या स्टाईलमध्ये जेव्हा बघायला येतो ना, तेव्हा आपल्याला त्यातलं गोडवा, त्यातल्या भाषेतली गोडी, तिथली राहणीमान हे सगळं दिसतं. आणि जर तुम्ही बघत असाल तर हा गोठा आहे. हा गोठा दिसतच नाही आहे, हे छानच घर आहे. आणि यामध्ये छानपैकी गायी ठेवलेल्या आहेत. खाली जी शेती आहे तिच्या पाठीमागची जी अक्षरशः जी मेहनत आहे ती खूप वेगळी आहे, पराकोटीची आहे.
आणि इथलं जे लाईफस्टाईल आहे, इथे कुठल्या प्रकारचं नेटवर्क नाही, मोबाईल नेटवर्क नाही आहे, तुमचं वायफाय चालत नाही. त्यामुळे सगळ्यांना जे काय समाधान मिळतं आहे, आम्हाला कुठलेही कॉल नाही आहेत, कुठलंही नेटफ्लिक्स बघायला नाही आहे की यूट्यूब बघायला नाही आहे. त्यामुळे इथे जे राहणीमान आहे ते इतकं आवडीचं आहे आणि इतकं समाधानी आहे की ते सगळं समाधान हे नानांमुळे दरवर्षी आम्हाला बघायला मिळतं आहे. आणि ह्यावेळी आई पण आली आहे आणि आईने पण खूप छानपैकी हा पाऊस अनुभवला आहे. आता खूप चांगल्या प्रकारे पाऊस पडून गेला आहे, त्यामुळे मातीला खूप थंडावा आहे. आणि खरंच प्रत्येकाने एकदा म्हणजे मी, भारती, आम्ही जे सगळेजण आहोत हे दरवेळी छानपैकी असा कोकण महाड मस्तपैकी आनंद उपभोगतो. प्रत्येकाने एकदा तरी असं मजा करून यायला पाहिजे. धन्यवाद. चला या. आलाय काय?